आज आहे रंगपंचमी आणि आमच्याकडे पाऊस सुरू आहे। आम्ही चाललेलो आहे अमरावतीला। तर ताईला सरप्राईज देत आहे आम्ही। चला आता ताईला आमचं सरप्राईज कसं वाटणार आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमचं रिॲक्शन दाखवणार आहे मी। अमरावतीला जाऊनच त्यांना सरप्राईज देऊ आज। पण इथे आमचं सरप्राईज सुरू आहे रोडवर। तर आम्ही सकाळी निघालो आणि आमचा टायर पंक्चर झाला। हां हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स आता वाजलेले सकाळचे 6:30। आमच्याकडे पाऊस येत आहे, तुमच्याकडे येत आहे की नाही येत आहे हे मला नंतर कमेंट करून सांगा कसं वाटत आहे पावसामध्ये। तर फ्रेंड्स आज आहे रंगपंचमी आणि आमच्याकडे पाऊस सुरू आहे। तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। नॅचरल पावसामध्ये खेळत आहोत। तर आता आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला सांगते। आम्ही चाललेलो आहे अमरावतीला। ॲक्च्युली ताईला माहीत नाही, आम्ही ताईला सरप्राईज देत आहे। यावेळेची होळी आम्ही कांचनताईकडे करणार आहोत। हां, तर ताईला माहीत नाही आहे म्हणून आम्ही इतक्या सकाळी निघत आहोत आता। तर फ्रेंड्स आता बाहेर खूप पाऊस सुरू आहे यार, पूर्ण अंगण वगैरे सर्व ओलं झालं आणि आता पप्पा आणि हे कुलूप लावून दिलं आहे। तर ताईला सरप्राईज देत आहे आम्ही। चला आता ताईला आमचं सरप्राईज कसं वाटणार आहे हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमचं रिॲक्शन दाखवणार आहे मी। तर चला गाडीच्या टायरमधली थोडीशी हवा कमी झाली होती, तर ही आता गाडीच्या टायरमध्ये हवा भरून घेत आहे आणि आम्ही पूर्ण रोडवर तिघच जण आहोत। आमच्या आजूबाजूला कोणीच नाही आहे। इतकंच सकाळी निघालो, इतकी थंडी वाजत आहे आणि वरून पाऊस सुरू आहे, भुरभुरी सुरू आहे, तर खूप थंडी वाजत आहे। हा वातावरण आहे, एकच नंबर वातावरण। ताईच्या चेहरा पाहायला जोगता राहणार आहे, कारण की आम्ही ताईला सांगितलंच नाही आम्ही येत आहे म्हणून तुमच्याकडे। ताईला सरप्राईज देत आहे आम्ही ताईला आणि काही सांगितलं नाही। ती म्हणत होती तुम्ही काय करणार आहे, काय प्लॅनिंग केलेलं आहे रंगपंचमीचं, पण आम्ही काही सांगितलं नाही। आम्ही म्हटलं आम्ही काहीच नाही केलं आणि थोडंफार बहाणा केला होता की दिवाळीची तब्येत बरी नाही आहे, घरी कामं चालू आहेत, तर रूमचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यानं आमचं होणार नाही येणं, त्याच्यामुळे आम्ही काही प्लॅनिंग वगैरे जास्त केलेलं नाही आहे। तर तिचा पण थोडा मूड ऑफ झाला होता, तर विचार केला की कांचनताईकडे अमरावतीला जाऊनच त्यांना सरप्राईज देऊ आज। कारण की काय झालं होतं माहिती आहे का, ते पण घरी तिघच जण आहेत आणि दादा काय ड्युटीवर गेले वाटते की काय माहिती, माहित नाही आम्हाला पण। तर ते म्हणत होते आम्ही पण बोर होत आहे आणि उद्या रंगपंचमीचं कसं, तुम्ही पण आधी ताईने फोन केला होता की बा तुम्ही इथे या, पण आम्ही ताईला नाही म्हटलं। यांनी सांगितलं बा दीपालीला बरं नाही आहे, यांनी फिटिंग केली ताईसोबत, बहाणा केला किंवा दीपालीला बरं नाही आहे। पण आता कसं आहे आमचं कारण अचानक प्लॅन ठरलं की चला आपण आता ताईचं कसं आहे मूड फ्रेश करण्यासाठी आपणच तिथं जाऊ आणि त्यांना सरप्राईज देऊ। पण इथे आमचं सरप्राईज सुरू आहे रोडवर। तर आम्ही सकाळी निघालो आणि आमचा टायर पंक्चर झाला। मी सर्व टायर तर रिपेअर करून घेतला, बाकीच्या टायर मध्ये पण हवा चेक करून घेतो म्हणजे पुढे रस्त्याने अजून त्रास व्हायला नको आम्हाला, काही प्रॉब्लेम नाही होणार। तर म्हणून आता आम्ही इथे रोडवर उभा आहे आणि पप्पा गाडीमध्ये बसलेले आहेत। झालं का? चला, हा बाहेर खूप थंडी हवा आहे। आता फ्रेंड्स आता आम्ही भातकुलीमध्ये पोचलो आणि भातकुलीचे आहेत ना समोसे आणि कचोरा खूप फेमस आहे। तर आम्ही नेहमी इथून जेव्हा पण ताईच्याकडे जातो ना अमरावतीला तेव्हा आम्ही इथे नाश्ता करत असतो। तर चला आता आई तर सोबत नाही, आई असते ना तर आईला इथली कचोरी खूप आवडते, पण आता आम्हीच आहे तिघं जण, तर आता आम्हीच इथे नाश्ता करतो।
चला तर फ्रेंड्स, आता पोचलेलं आहे मी ताईकडे आणि ताईच्या इथं कोणीच उठलेलं नाही आहे कारण की गेट बंदच आहे. कुलूप लावलेलं आहे का? दिसतं नाही ते. आवाज द्या आता. नाही, कुलूप लावलेलं आहे. ताई गुड मॉर्निंग. असं असते का? हॅपी होली. उघडा. आम्ही येऊन इथं पोचलो आणि हे आता उठत बघितलं ना, आणखी चुकून गेलो. हा. हॅपी होली. साथ आई खेलेंगे कैसे? हा ना. हॅपी होली. सर झोपलेले का अजूनही? काय झालं? उठले. आम्ही तर उठलोय नाही, हे उठले आणि पाऊस सुरू आहे. चला झोपा परत झोप. आम्ही तर सकाळीच निघालो. तेच तर मस्त पाऊस सुरू होता. हा ना. पावसातच निघालो आम्ही. तुम्ही जा की झोपतो मस्त. नाही काय सांगू ते एकटे घरी? बरं केलं आलं सर. चला उठा. अद्विक तर किती आधीपासून एक्सायटेड होता. आम्ही त्याला मुद्दामच उठवलं नाही. म्हटले असं अद्विक जर तू खेळायला गेला पोरं पाणी टाकतील आणखी बिमार पडणार. सुन पडला तो. पाऊस पडणं किती चालू आहे. पाऊस इतका झाला. हातपाय अकडायला लागले आणि कूलर सुरू होता. हातपाय अकडायला लागले. मग समजलं काहीतरी झालं. म्हटलं हे उठून म्हणतात अरे पाऊस किती सुरू आहे. म्हटलं झोपून जा. झोपा. खूप का बरं? कसं काय? कसं काय तुम्ही असं म्हटलं का? आवाज येत नाही काय? बिजली कडकली होती. किती गर्दी होती. इतका जडा कसा काय म्हणून किती बारीक झाला तो. हात बेटा थांबून जा ना. कलरला रेडी नाहीये तो कलर लावायला. पक्का कलर मत लगाओ, बाद में लगाना सूखा कलर. थांब, तो येतो बेटा, येतो तो. तो सध्या रेडी नाही आहे. आताच उठला. चला तू ब्रश करून घे. ये बेटा, अजून ब्रश वगैरे कर आणि नंतर जा. चला गड्या. सूर्याच्या मम्मीनं सूर्याला बाहेर काढलं जरासं. पाजा. हा जंग लढायला आता. हे बघ, ऑइलिंग करून पूर्ण मसाज ऑइलने ऑइलिंग करून दिली त्याला. केसांना ऑइलिंग करून दिलेली आहे. आता झाला. हो सर्व जयपुरी कलर. तेच मसाज ऑइल लावलेलं आहे पूर्ण सर्व बॉडीला. अदू काय आहे एवढं मोठं पिचकारी? लाईट गेली. लाईट गेलेली आहे. बापरे. कलर कलर बनवून देतो तुला मी. हा 2 मिनिटात. बस. आता जा मग. आता चहा घे ना आधी. दुधू चहा. चल. ये आधी पहिले एनर्जी. पहिले पेट पूजा. आधी तो होळी खेळून आला पण गेलाच नाही. किती रंगला तो. देवांशी तशाच आहे बाबा. देवांशी तशाच पाणी लाव. ते पण तिकडे कशा खेळतात ते. कोणचा लावला? जयपुरी कलर लावला. आणि तू कोणता लावला मग त्यांना? कुठला? हर्बल कलर आहे तो. ऑर्गॅनिक कलर आहे त्याचे सर्व. आणि बाकीचे लावतात तर त्याला सर्व त्याचे सर्व ऑर्गॅनिक कलर करून दिले. त्याची स्किन खराब नाही झाली पाहिजे. आणि बाकीचे आले ते पुढ्यांचे कलर लावून चालले गेले त्याला. होळी माहिती का साध्या सोप्या लोकांची नाही आहे. चांगल्या तुझ्यासारख्या चांगल्या लोकांची होळी नाही आहे. आधी बदमाश लोकांची होळी आहे. बदमाश लोकांची होळी असते की जे हाती सापडलं ते लावायची होळी आहे.
माती असो किचड असो काही. पप्पांच्या लहानपणी अद्विक माती किचड खेळत होते. आम्ही माहित आहे का बंडीचं भंगार होतं ते पण अरे मी पण खाल्लेलं आहे, मी पण खाल्लेलं आहे. ते काळं ऑइल सोनेरी कलरचं कोणतं लावत होते ते? वार्निश हा, ते तर निघतच नव्हतं. वार्निश ते निघत नाही. बघितलेलं ते वंगण लावताना यांनी म्हटलं ना, मी बघितलेलं आहे. अरे गाडीचं ऑइल राही की नाही, काळं ऑइल त्यांची ऑइल खेळत होते हे दोघं. मैंने लाया ना मेरे पक्का रंग रहना एकदम से नहीं कलर डाल के इसका कर दे आप इसको. वो लगाना नहीं किसको. फिर लाया किस लिए मैंने बोलून हाँ? लाया इसलिए नहीं वो अच्छा नहीं रहता वो, स्किन के लिए अच्छा नहीं हो. तिने मामीसाठी आणून ठेवला तो कलर. बरोबर, मी अर्धा तिला लावून ते पण पक्का आणलेला, टेन्शन नाही. आपण थोड्या वेळ ना आतमध्ये बंद होऊन जाऊ, म्हणजे रूम मध्ये, आणि आपण काय स्किन केअर करून काय करू, मग त्याच्यानंतर लावा. काय कोणते कलर लावायचे ते लावा. मग काहीच फरक नाही पडत. काहीच फरक नाही पडणार आहे. आणि 2 मिनिटात दिसते मग ते. तेच ना. मम्मा एक हायलाइटर मला कालपासून मला कालपासून म्हटलं की सिल्वर कलर का हायलाइटर लगावं. छान दिसून राहिली पण दादा. आहे ना ताई? थोड्या वेळात तुम्ही छान दिसून जाणार. आम्ही तर एकच नंबर दिसणार आहे. पण माझ्या नवऱ्या कलर मध्ये सुद्धा छान दिसून राहिले, याचं मला जास्त गर्व आहे ना. मग मी तेच म्हणून राहिले, पाणी किती छान दिसून राहिले. मध्ये सुद्धा जास्त चांगले दिसून राहिले. हँडसम. थोड्या वेळाने आपण सुंदर दिसणार आहोत. दिसत आहे. आपण काय दिसणार आहोत मग? ते आपण परम सुंदर दिसणार आहोत. जशी तू. मी तर एकच ना. दादा मला कशा आता कलर, दादा आपण मस्त कलर खेळू बाय. फक्त मला नको जास्त लाव, ताईला लाव जा, कारण की ताई परम सुंदरी दिसल्या पाहिजे ना. डीजे आपल्याला तिकडे जायचंय ना. हा ना, तिकडे जायचं ना आपल्याला. आपल्या इकडे पण एवढी मजा नसते की नाही. आपल्या घरा इकडे मजा आहे. इकडे पहा ना ताई बा. आणि इकडे बा ताई पूर्ण कलरने भरले आहेत रे बापरे. खूप कलर लावला ताईंच्या मैत्रिणींनी. दिदू माहिती दिसत आहे, पाहिलं का ताईला? इकडनं हो का? नाही, तिकडनं पण दिसलं मला ताई. हो का? अरे इकडे या ना, इकडे या ना. माझ्या वहिनीचे व्हिडिओ मध्ये हाय म्हणा आपली गँग. हाय. वहिनीला बाहेर ये ना थोडे. ये नंतर अरे ये हॅपी होली. मी म्हटलं ही स्किन केअर करा व्यवस्थित. हॅपी होली. हॅपी होली. ठीक आहे. व्हाईट सर्वात पहिलं तर ते व्हाईट कार्ड आणि ते ये देखो पहले ये. वो भी व्हाईट, वो भी हो गया. व्हाईटला कलर लावा. हॅपी होली. चला तरी पहिले चल खेळायला होळी. चल थांबून ये चप्पल घाल. दीपा बेबी भूत बन के आना अभी घर पे. मेरी लगी खराब. मम्मा को बोलो जल्दी करना, फिर हमें उधर भी जाना है. आली का? बायकोला भरून टाकलं. आता ओळखायला चला. श्रीकांत कुठे लपला? अरे ते येतच नाही. हा, मला माहित आहे, तो दरवर्षीच आहे त्याचं, येतच नाही तो. का बरं? आतमध्ये जाय घरात. चल घे. अरे ही गँग आली इकडनं रोड होता. या ना, तुम्ही निघणार नव्हतं ना.
मी लांबूनच करते हात होली. चला आता खूपच छान दिसत आहेस तू. परम सुंदर. जिंगाला लावू सोपाना किती शरीफ बसला. झाली त्याची होळी खेळणं. होळी खेळून झाली त्याची. शरीफ इंसान अच्छा दिख रहा. हम देखो कैसे दिख रहे. मैं देखो निकालने गेलो. आणखी जायचं तर पूर्ण कॉलनीमध्ये पण मी गेले नाही. माझ्यापेक्षा ताई जरी जास्त दिसत आहे. चलो माझ्या ऊपर वाईट ठंडी होती. दुसरं घालते चांगली टी शर्ट खराब नाही. नाही दुसरं टी शर्ट घाल झालं. याचा 2 वेळ झाला चेंज करून. 2 वेळा झाला. तिसरा ड्रेस आहे. म्हणते ते दुसरं घालणं आपल्याला. लहान लेकरांचा तोच प्रॉब्लेम आहे. चला आता मुंह हात धो. ऑइलिंग करो. बरं झालं. जेवढ्या वेळा पुसीन ना तू कलर नाही बाई ते तेवढ्या वेळा लावतील. त्याला केसांना आणि पूर्ण हात पायाला तेल लावून घेतलं होतं. हा चेहऱ्याला पण तेल. ते लावलं की लवकर निघून जाते कलर. हे पूर्ण केसांना ते लावून घेतलं. ते आपलं जंग तेल तेल आणि यालाही हातापायाला सनस्क्रीन. तेल लावलं नाही तेल लावलं लवकर निघून जाते. नाही हातापायाला तेल नाही सनस्क्रीन आणि ते पूर्ण मॉइश्चरायझर वगैरे सगळं लावून रेडी आहोत. चला आता चला पळा आतमध्ये. येलं का? आणि नको बोलणार